नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिवसेना भाजपची युती तुटणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. कारण यापुढे शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिला जाणार नाही, तसंच त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही असं भाजपने सांगितलंय. त्यामुळे आता युती तुटण्याच्या मार्गावर आली आहे. मात्र दुसरीकडे खुद्द मोदींनी युती तुटली नाही पाहिजे असा आदेश दिलाय. शिवसेनेने जरी अखेरचा प्रस्ताव देऊन हात वर केला असला तरी वादात खुद्द भाजपचे नेते आणि पंतप्रधान मोदी हस्तक्षेप करून युती तुटू देऊ नका असा आदेशही भाजपला त्यांनी दिलाय. आज मिशन विधानसभेमध्ये आपल्या सोबत आहेत उत्तर नागपूरच्या भाजपच्या इच्छुक उमेदवार वनिताताई तिरपडे. भारतीय जनता पार्टी की तरफ से मैं एक सक्रिय कार्यकर्ता हूँ और मुझे उम्मीद है कि भारतीय जनता पार्टी मुझे जरूर मेरा चयन करेगी, क्योंकि एक ऐसे उम्मीदवार के खिलाफ, ऐसे पार्टी के खिलाफ लड़ाई करनी है जो कई सालों से सत्ता में है. विधानसभा निर्माण से लेकर आज तक उत्तर नागपुर की जनता ने कांग्रेस की सत्ता में पहुंचा है. इसके बावजूद कांग्रेस ने कभी भी उत्तर नागपुर का विकास नहीं किया, उसकी उपेक्षा की है और ध्यान ही नहीं दिया है. दलित बस्ती नाम से जानी जाती है, उत्तर नागपुर मतदार संघ जाना जाता है. दलित बस्ती के नाम से मतदार संघ है वो उत्तर नागपुर, तो उसका विकास, दलित लोगों का विकास उतनी ही तेजी से होना चाहिए था जो विकास बाकी महाराष्ट्र के या बाकी मतदार संघ का हुआ. और सत्ता में तो हमेशा कांग्रेस रही है और कांग्रेस रही है तो उसका तो पहला काम था ही कि वो दलितों का उद्धार करे, उनकी बस्तियों का विकास करे, उनको मूलभूत सुविधाएं पहुंचाए, जो आज तक नहीं हुई. मैं तो 30-35 सालों से वैसा देखा जाए तो बचपन से ही हम ये समाज कार्य देखते आए हैं और करते आए. तो लगातार हमारा समाज कार्य चालू है अनेक माध्यमों से. जैसे हॉस्पिटल है मेरा उत्तर नागपुर में, चैरिटेबल ट्रस्ट से हम चलाते हैं हमारा नेमुनाबाई तिरपड़े हॉस्पिटल. ये बहुत पुराना हॉस्पिटल है, करीबन वहाँ 40-50 साल से हॉस्पिटल वहाँ है. तो हॉस्पिटल है, स्कूल है, कॉलेज है, इनके माध्यम से तो समाज सेवा चलती है और लोगों के बीच हम जाकर उनकी समस्याएं का हमारा समाधान करते हैं. महिलाओं का प्रतिनिधित्व होना चाहिए, प्रतिनिधित्व होना चाहिए महिलाओं का, और ये सम्मान भारतीय जनता पार्टी महिलाओं को सबसे ज्यादा देती जाएगी. अभी आपने देखा होगा कि सेंट्रल गवर्नमेंट में भी उन्होंने जिस तरह कैबिनेट में महिलाओं का स्थान दिया है. अभी हरियाणा की विधानसभा के लिए उन्होंने 15 महिलाएं उम्मीदवार दी है. तो मुझे लगता है कि हमारे नागपुर क्षेत्र की जो 12 सीट है और 12 में से कम 1 या 2 या जो भी हो, महिलाओं को जरूर स्थान देंगे. भारतीय जनता पार्टी का विकास का एजेंडा है, वो विकास हर क्षेत्र में करना चाहती है, देश से लेकर गांव तक. तो इस विकास के क्षेत्र में तो भारतीय जनता पार्टी को काम करना ही है, उनका ध्येय और उद्देश्य भी वही है. तो लहर तो है भारतीय जनता पार्टी की है, मोदी जी की है. और आपने देखा कि जैसे सत्ता में आए हैं तो 100 दिन के अंदर ही उन्होंने नागपुर के विकास की जो रूपरेखा सामने रखी है लोगों के, और वो तो दिखाई दे ही रही है और अभी तो काम शुरू हो ही जाएगा. दोन 2007ला नारायणगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली. तिथे देखील दुसरा मतदारसंघ असून देखील लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला निवडून दिलं. ही मोठी गोष्ट आहे. यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा मी विधानसभा देखील लढली. 73,000 मतदान घेतलं. अवघ्या 3200 मताने आपण पराभूत झालो. म्हणजे 6,400 मताने पराभूत झालो. याचा अर्थ 3200 मताने आपण पराभूत झालो. परंतु आपण त्यानंतर मागे वळून न पाहता
निश्चितपणाने दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मी त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी माझं कौतुक केलं की काल पराभव झाल्यानंतर देखील आज जनतेसाठी ह्या आल्या आहेत, हीच खरी वागेल म्हणून पत्रकारांनी माझा उल्लेख केला. आणि त्यानंतर मी मागे वळून अजिबात पाहिलं नाही. म्हटलं घरावर कुठचे पत्र ठेवेल, पण माझ्या 73,000 लोकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचं पाठीराखण करणं माझी कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आणि म्हणून विरोधकांनी त्यांना त्रास देऊ नये यासाठी अहोरात्र कष्ट केले. सकाळी 7 ते रात्री 12 वाजून 1 वाजू मी प्रचंड ताकदीने काम करण्याचं या ठिकाणी भूमिका ठेवली. या ठिकाणी आपण आरोग्य, शिक्षण, त्याचप्रमाणे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणाने माझ्या विभागामध्ये आदिवासी मतदार जादा आहेत, त्यांच्यासाठी देखील प्रामाणिकपणे सभागृहात लढून त्यांच्यासाठी न्याय देण्याचं काम केलं. त्याचबरोबर या ठिकाणी दलित माझ्याकडे जे आहेत किंवा मुस्लिम समाज आहे यांच्यासाठी देखील मी लढा दिलेला आहे आणि त्यांना देखील न्याय देण्याचं काम गेली 13 वर्ष त्या सभागृहात मी करत आहे. आणि मला एकच समाधान आहे की माझ्या जुन्नर तालुक्यातली जनता, नव्हे तर पुणे जिल्ह्यातली जनता देखील माझ्यावर प्रेम करते आहे, माझ्यावर विश्वास दाखवते आहे. आज कुठल्याही बारामतीत जर एखादी घटना घडली तर तिथला व्यक्ती सुद्धा न्याय हक्कासाठी माझ्याकडे येतो. आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रात आपण काम केलेलं आहे. त्या सभागृहामध्ये प्रत्येक क्षेत्रातील कामामध्ये कशा प्रकारच्या वेगळ्या पद्धतीने बदल झाला पाहिजे याच्यासाठी न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे. मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, या ठिकाणी शेतकरी बांधव असतील, महिला असतील, बालकं असतील, या सगळ्यांना न्याय देण्याचं काम या जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे बाळासाहेब ठाकरे ज्यांची भूमिका होती की माझा शिवसैनिक, ज्याने 4 अक्षराने ज्याला एक वेगळी आपल्याला एक न्याय मिळतो, एक वेगळी दिशा मिळते आणि त्या 4 अक्षराला न्याय देण्याचं काम निश्चितपणाने बाळासाहेब ठाकरे यांची अनुयायी म्हणून त्यांनी दिलेला वसा हातात घेऊन निघाली आहे. आणि तो वसा निश्चितपणाने प्रामाणिकपणे या जिल्ह्यामध्ये मी सिद्ध करण्याचं काम केलेलं आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. या ठिकाणी आपण आलात, आपण माझी भूमिका समजून घेतली. निश्चितपणाने पुढील काळात देखील या जिल्ह्यामध्ये काय बदल घडले पाहिजे, या तालुक्यात किमान जुन्नर तालुक्यात पुनर्वसन पुन्हा झाली नाही, पुनर्वसन झालेल्या लोकांना न्याय मिळाला नाही, तो झाला पाहिजे. दाराघाट फुटला पाहिजे. दाराघाटाची संकल्पना जी आहे ती निश्चितपणाने शेवटपर्यंत आपण नेली पाहिजे. आणि ह्या तालुक्यामध्ये जे हवं आहे पर्यटकांसाठी या ठिकाणी गड संवर्धन झालं पाहिजे, ही भूमिका जी आहे त्या सर्वांसाठी निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता मी न्याय देण्याचं काम करणार आहे. माझ्या पक्षश्रेष्ठी, मग या ठिकाणी खासदार शिवाजीराव पाटील असतील, संपर्क प्रमुख गजाननराव कीर्तीकर असतील, पक्ष प्रमुख उद्धव साहेब असतील, यांना अभिप्रेत असलेलं या ठिकाणी विकास करण्याचं काम मी करणार आहे. मी कुठेही कमी पडणार नाही, याच्यापेक्षा जादा ताकदीने करेल, सर्वांना विश्वासात घेऊन करेल. माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत असणाऱ्या जे बाळासाहेबांना अभिप्रेत होतं की शेवटचा माझा कार्यकर्ता आणि त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, शेवटचा माणूस जो खऱ्या अर्थाने पीडित आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, ते सर्व करण्याचं काम मी या तालुक्यात करणार आहे. माझ्या महिलेवर कुठल्या अन्याय होऊ नये याच्यासाठी देखील मी प्रामाणिक भूमिका घेणार आहे. आणि हे करण्यासाठी मला जनतेने एक संधी द्यावी, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगू शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो, हे शक्य आहे असा नारा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शेवटी आपल्या ब्ल्यूप्रिंट सोबत पुन्हा समोर येणार आहेत. तसंच मनसेने तयार केलेली ब्ल्यूप्रिंटच त्यांच्या प्रचाराचा अजेंडा ठरवणार यासाठीचा हो हे शक्य आहे अशी टॅगलाईन ही तयार करण्यात आली आहे. शिवसेनेचा चला उठा महाराष्ट्र घडवूया या टॅगलाईनला उत्तर म्हणून मनसेने हो हे शक्य आहे अशी टॅगलाईन बनवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसलाय. राष्ट्रवादीचे विद्यमान राज्यमंत्री आणि भुसावळचे आमदार संजय सावरकर आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केलाय. शिर्डी पुनतांबा येथे कमवा आणि शिकाचा मूलमंत्र देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 126वी जयंती पुनतांबा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीरांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कमवा आणि शिकाचा मूलमंत्र देणारे कर्मवीर भाऊराव पाटील
यांची 126 जयंती पुणतांबा येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली. तळागाळातील शेवटच्या घटकांमध्ये शिक्षण पोहोचवण्याकरिता माळरानावर शाळा काढून रयन शिक्षण संस्थाचा वडवृक्ष लावला. रयन शिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी घडवले गेले. कर्मवीर अण्णांची जयंती 22 सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्रभर साजरी केली जाते. सकाळी 9 वाजता ढोल ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मुलांनी झांज पथक, लेझिम पथक तर मुलींनी गरबा नृत्य बसवले होते. यावेळी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या घोषणेने पुणतांबा परिसर दणदणून गेला. तर गावातील भगिनींनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले. मुलजी जेठा कनिष्ठ महाविद्यालयात 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यात आला आहे. हे प्रवेश कुणाच्या परवानगीने करण्यात आले याची लेखी जाब नगरसेवक प्रसन्न आगरेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना विचारली. मंगळूरपीर येथील मिश्रीलालजी बजाज यांच्या गृहसेवा कार्यगौरव समारंभ केशव गोरक्षण संस्थांमध्ये संपन्न झाला. गोरक्षण सेवा समिती व गोभक्त यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 81व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून कर्मठ गोसेवक मिश्रीलालजी बजाज यांचा गोसेवा कार्यगौरव समारंभ केशव गोरक्षण संस्थांमध्ये संपन्न झालाय. गोरक्षण सेवा समिती व गोभक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट BM ठाकरे तर प्रमुख अतिथी अकोला येथील गोरक्षण संस्थानाचे अध्यक्ष रतनलालजी खंडेलवाल व मान्यवर उपस्थित होते. गोभक्त आणि स्नेह मंडळीच्या वतीने 81 किलोचा गुलाल पुष्पहार तसेच गोभक्त आणि स्नेह मंडळीच्या वतीने 81 किलोचा गुलाब पुष्पहार तसेच गौरव चिन्ह स्वरूप गोप्रतिमा प्रदान करून मिश्रीलालजी बजाज यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश हिवरकर, संचलन सुनील मालवानी तर आभार दादाराव प्राथिकर यांनी मानले. जे गोसेवा जी म्हैसूरला पाहिली त्याच्यापासून मला एक अशी प्रेरणा मिळाली की आपण गोरक्षण स्थापन करावं. आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळींना मी सगळ्यांना माझा विचार सांगितला. त्यांनी सगळ्यांनी ती वस्तू करण्याचा प्रयत्न केला आणि आज ते गोरक्षण सुरू झालंय. 1997 साली सुरू झालं, आज या स्थितीला आहे. पुणे वाघोली येथे डीजे चालक मालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला पोलीस परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कामगार नेते अॅडव्होकेट नाना क्षीरसागर उपस्थित होते. वाघोली येथे डीजे चालक मालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला पोलीस परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कामगार नेते अॅडव्होकेट नाना क्षीरसागर यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र अधिकारी वर्ग या मेळाव्याला उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत हा मेळावा पार पडला. पोलीस परिवहन व ध्वनी प्रदूषण विभागाकडून कडक नियमावली घातल्यामुळे डीजे चालकांना व्यवसाय करणे जिगरीचे झाले आहे. तेवढेच नव्हे तर असंख्य कुटुंबांची उपजीविका यावर असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. तेव्हा डीजे चालकांनी संघटित व्हावे असे मेळाव्याला मार्गदर्शन करताना नाना क्षीरसागर यांनी आवाहन केलंय. तसेच येत्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर मेळावे घेऊन व आंदोलन छेडून डीजे चालकांना न्याय मिळवून दिला जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला माजी आमदार बाबूराव पाचारणे, गणेश कुटे, रोहिदास उद्रे आदी मान्यवर आणि डीजे चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील 2 वेळा आमदारकीचे पद भूषविणारे आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे आणि त्यांनी सेनेत प्रवेश मिळवला आहे. राष्ट्रवादीला जोरदार धक्का देऊन यांचा तडाखा राष्ट्रवादीला कितपत बसतो हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या भयंकर पुरामध्ये प्रभावित झालेल्या शेकडो देशबांधवांच्या मदतीकरिता जमा येथे इस्लामी हिंदच्या जालन्याच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या फेरीमध्ये जालनेकरांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. सोलापूरमध्ये अकबरुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.